मंडळी, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या एजॉनकॉर या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. तर एकंदरीत पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता अखेर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दुपारी 3 वाजता या कार्यक्रमामधून वितरित केला जाणार. या संदर्भात सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. फक्त आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला ऑल प्रेस करायचं आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 36,000 रुपये एकंदरीत 18 हप्ते टाकण्यात आलेले आहेत. त्याच अनुषंगाने मित्रांनो, पीएम किसान योजनेचा आता 19वा हप्ता जो आहे थेट लाभ मिळवण्यासाठी आपल्याला काहीतरी काम करायचं आहे. ते म्हणजे त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेणार आहोत. फक्त आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. अशा जर नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला पाहिजे असेल मित्रांनो, तर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. तर एकंदरीत मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका. अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. तर त्या अनुषंगाने मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेअंतर्गत 2019 पासून डीबीटीद्वारे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 3.46 लाख कोटी रुपयापेक्षा जास्त रक्कम पाठवण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत 11 कोटीहून अधिक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आतापर्यंत 18 हप्त्याचा लाभ मिळालेला आहे. तसेच केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण प्रयत्नांपैकी 18व्या हप्त्याचे लाभ कोणत्या शेतकरी बांधवांना आणि किती शेतकरी बांधवांना मिळाला, तर 9.58 जे कोटी शेतकरी आहेत त्यांना 18 हप्त्याचा लाभ मिळाला. तर निश्चितच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता येणारा 19वा हप्ता पण या कार्यक्रमामधून वितरित केला जाणार आहे. या संदर्भात आपण सविस्तर बातमी जाणून घेणार आहोत. फक्त आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर अधिक माहितीसाठी इथून सुद्धा तुम्ही मदत घेऊ शकता की प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देण्यात येणारा आता 19वा हप्ता आहे. आणि या 19व्या हप्त्याला तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटला आणि अधिक माहितीसाठी कुठं तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता, तर या संदर्भात थोडीशी माहिती. तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची, ज्याचा संपूर्ण खर्च जे आहे ते केंद्र सरकार करतं. आणि या योजनेअंतर्गत लहान आणि सीमांत शेतकरी बांधवांना 3 समान हप्त्यामध्ये दरवर्षी 6,000 रुपये दिले जातात. आणि या पात्र शेतकऱ्यांच्या प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपयाची देण्याची तरतूद आहे. आणि केंद्र सरकारकडून 6,000 रुपये देण्यात येत असतात. आणि याच पीएम किसान योजनेच्या धर्तीवर दुसरी एक योजना राबवली जाते, ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना. सरकार प्रत्येक हप्ता पात्र शेतकऱ्यांना बँक खात्यामध्ये डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बँक ट्रान्सफरद्वारे जमा करत असतं. आणि निश्चितच मित्रांनो, शेतकरी जे योजनेशी संबंधित कोणतीही माहिती जी आहे ते पीएम किसान किंवा AI चॅटबॉट जे आहे किसान ई मित्र याद्वारे सुद्धा तुम्ही मिळवू शकता. हे जे आहे तुम्हाला जर काही अधिकची माहिती पाहिजे असेल तर मित्रांनो, तुम्ही अधिकृत वेबसाईटला पण भेट देऊ शकता. अधिकृत वेबसाईटला भेट दिल्याच्या नंतर सविस्तर माहिती तुम्हाला तिथून सुद्धा मिळून जाईल. तर मित्रांनो, आता पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता येणार आहे. या 19व्या हप्त्यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण कामे पण करायची आहेत. ते कोणकोणती कामे करायचे त्या संदर्भात सुद्धा आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते म्हणजे 36,000 रुपये एकंदरीत टाकण्यात आलेले आहेत. प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे 18 हप्ते टाकण्यात आले आहेत. 19वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होणार आहे आणि दुपारी 3 वाजता जमा होणार आहे. प्रधानमंत्री जे आहेत त्यांच्या हस्ते हे जो हप्ता आहे तो वितरित केला जाणार आहे. या कार्यक्रमामधून वितरित केला जाणार आहे. आणि एकंदरीत मित्रांनो, हे जे पैसे आहेत ते थेट डीबीटी मार्फत, म्हणजेच आपल्याला महत्त्वपूर्ण काम करायचं आहे ते म्हणजे आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे. आपल्या आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तर करून घ्या. दुसरं म्हणजे पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा आता 19वा हप्ता आहे. हा 19व्या हप्त्याची रक्कम जी आहे ती थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला आधार कार्डला जी बँक लिंक असणं अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तर करून घ्या मित्रांनो. तसेच आधार कार्डला बँक लिंक नसेल तर करून घ्या. दुसरं म्हणजे EKYC प्रक्रिया सुद्धा पूर्ण करा. आणि EKYC प्रक्रिया पण पूर्ण करायची आहे. EKYC प्रक्रिया पूर्ण नसेल तर करून घ्या. प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत जे आहे आतापर्यंत मी सांगितल्याप्रमाणे 18 हप्ते टाकण्यात आलेले आहेत. EKYC प्रक्रियाच्या संदर्भात सुद्धा महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे की ज्यांची EKYC प्रक्रिया पूर्ण असणार त्यांनाच हप्ता मिळणार आहे. अन्यथा तुमची EKYC जर पूर्ण नसेल तर तुम्हाला पण हप्ता मिळणार नाही. त्या अनुषंगाने मित्रांनो, आपल्याला EKYC करणं गरजेचं आहे. EKYC 2 प्रकारे करता येते. एक म्हणजे OTP बेस्ड EKYC. OTP बेस्ड EKYC करण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागते. आणि बायोमेट्रिकला तुम्हाला CSC सेंटर जे आहे, CSC सेंटर म्हणजे ऑनलाईन सेंटरला
तुम्हाला भेट द्यावी लागते. तर त्या अनुषंगाने मित्रांनो तुम्ही कामे करू शकता. ई-KYC प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मग दुसरं म्हणजे मित्रांनो येणारा महत्त्वपूर्ण दुसरा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे जमिनी पडताळणीचा प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम अनेक जणांना येत असतो. हा प्रॉब्लेम दुरुस्त करण्यासाठी आपल्याला महत्त्वपूर्ण काही कामे करायची आहेत. ते म्हणजे मित्रांनो लँड सेलिंग डेटाचा प्रॉब्लेम म्हणजे जमिनीचा प्रॉब्लेम. हा प्रॉब्लेम जर दुरुस्त नसेल तर करून घ्या. अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे मित्रांनो, तुमच्यासाठीच आहे मित्रांनो. कारण की मित्रांनो PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये मुख्य 3 प्रॉब्लेम असतात. एक म्हणजे ई-KYC, दुसरे म्हणजे लँड सेलिंग स्टेटस आणि तिसरे म्हणजे आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. हे तिन्ही प्रमुख जे आहेत ते आपले प्रॉब्लेम असतात. हे तिन्ही प्रॉब्लेम जर नो असतील तर हप्ता तर मिळणारच नाही. ई-KYC नो असेल तर हप्ता मिळणार नाही. लँड सेलिंग स्टेटस असो किंवा आधार सेलिंग स्टेटस असो, हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त असणं अत्यंत गरजेचे आहेत. आता त्या अनुषंगाने मित्रांनो PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता आहे. हा 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये टाकायचा असल्यास आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. आधार कार्डला जर बँक लिंक नसेल तर करून घ्या. अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे. आपल्याला आधार कार्डला बँक लिंक नसेल तर करून घ्या. कारण की हे पैसे आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये टाकले जातात. त्या अनुषंगाने मित्रांनो PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 18 हप्ते थेट आधार कार्डच्या जी बँक लिंक आहे त्याच्यामध्ये टाकण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने मित्रांनो PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता आहे. हा 19व्या हप्त्यासाठी तुम्हाला हे काम करावेच लागणार आहे. आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे मित्रांनो PM किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे पैसे टाकण्यात आले ते आधार संलग्न बँकेमध्ये टाकण्यात आले आहे. त्यामुळे मित्रांनो PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा आता 19वा हप्ता, हा 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये टाकायचा असेल तर तुम्हाला हे काम करावेच लागणार आहे. तर त्या अनुषंगाने मित्रांनो 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये टाकण्यासाठी हे तिन्ही प्रॉब्लेम दुरुस्त करायचे आहेत. आणि आता खरंच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम वाढून येणार का? तर मित्रांनो काय होणार होतं की अर्थसंकल्प जो जाहीर केला त्या अर्थसंकल्पामध्ये एक निर्णय होणार होता. तो म्हणजे निर्णय होता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय होता. तो म्हणजे PM किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ हा निर्णय होता. पण अद्यापही तो निर्णयाविषयी अधिकची माहिती जी आहे ती अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेली नाही. हप्त्यामध्ये वाढ होईल याची निश्चित शक्यता वर्तवली जात होती आणि शक्यता वर्तवली जात आहे. नक्की शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जे पैसे आहेत ते वाढून यायला पाहिजे. अत्यंत महत्त्वपूर्ण जो आहे तो निर्णय होणार आहे आणि हा निर्णय व्हायलाच पाहिजे. अनेक शेतकरी बांधवांसाठी अत्यंत गरजेचा निर्णय आहे. आणि मित्रांनो आताच अर्थसंकल्प जो आहे तो जाहीर करण्यात आलेला आहे आणि त्या अर्थसंकल्पामध्ये असा निर्णय होणार होता की 6,000हून 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार होते. पण अद्यापही त्याच्याविषयी विचार मंथन नाही. दुसरा म्हणजे मित्रांनो राज्य सरकारकडून राबवली जाणारी नमो शेतकरी योजनेचा पण हप्त्यामध्ये वाढ होणार होती. अद्यापही त्याच्यामध्ये सुद्धा काही जे निर्णय आहे ते निर्णय झालेला गेलेला नाही. तर मित्रांनो त्या अनुषंगाने आपल्याला जे आहेत नमोचे पण हप्त्यामध्ये वाढ होणार होती, अद्यापही नाही. आणि PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्यामध्ये जे वाढ आहे ते वाढ संदर्भात सुद्धा काही जे आहे अजून सुद्धा निर्णय नाही. तर मित्रांनो आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केल्याच्यानंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा. धन्यवाद. जय श्री राम.